आपण ज्यावेळेस कोर्टामध्ये पत्नीविरुद्ध घटस्फोटाची केस टाकतो त्यावेळेस तुम्हाला घटस्फोट मिळेल की नाही निश्चित नाही. केस कशी मांडतात त्याच्यावर आहे. डॉमेस्टिक केस व्हायलन्समध्ये त्यामध्ये काय होईल की नाही हे निश्चित नाही. न्याय मिळेल की नाही निश्चित नाही. नांदायची तुम्ही फालतू केस टाकली असली त्यात तर न्याय मिळणारच नाही. कुठल्या आणखीन 498 असेल त्यात शिक्षा होईल की नाही निश्चित नाही. बहुतांश 90% वेळा आपण निर्दोषच सोडवतोय. 99% पकडा, 100% पकडा. पण या सगळ्या केसमध्ये जर काही निश्चित असेल तर काय, तर ते आहे तुमच्या पत्नीला मिळणारी पोटगी. त्यामुळं ते म्हणतात ना, चाकूवर हे उलटा पडलं काय आणि परत चाकू त्याच्यावर पडला काय, कटेगा तो से भी. तसं आहे, मरणार फक्त पतीच.